बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केलेली आहे त्यावर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की अमित शाह यांना मुख्यमंत्र्यांना भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचं नाही, एकनाथ शिंदे यांना, त्यासोबतच फडणवीस हे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री नाही आहेत अशी सुद्धा टीका करतात ते। नाही, अमित शहाजींचं वक्तव्य आम्ही पण वाचलं, परंतु यापूर्वी त्यांचे स्टेटमेंट असे आहेत की पुढची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवूनच लढणार आहे। आणि त्यांच्या अनेक नेत्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख आहे की पुढचं सरकार देखील हे मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्थापन होईल। आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच चेहरा आहे। कोणी काही जरी बोललं तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांचाच असणार आहे। नक्कीच, पण 2024 मध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत असा निर्धार ते करतायत आणि त्या माध्यमातून भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे असं सुद्धा सुचोवाच ते करतायत। नाही, भाजपच्या जागा तर आजही आमच्यापेक्षा दुपटीनं आहेत, पण मुख्यमंत्री आम्ही आहोत। बिहारमध्ये पण त्यांनी तो फॉर्म्युला केला, जास्त असताना त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री केलं आणि आताही जर जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, कारण आम्ही काही भाजप शिवसेना म्हणून वेगळे नाही आहोत। आणि मुख्यमंत्र्यांनी जो काही वरिष्ठांचा विश्वास संपादन यामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे भाजप सेना हा काही वेगळा विषय त्यांना वाटत नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीनं काम साहेबांचं चाललं आहे ते काम पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे आणि त्यांनाच करतील। तुम्ही जो उठाव केला, शिवसेना सोडली, यानंतर स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन केला, आज राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं आहे आणि त्या ठिकाणी याचिकासुद्धा उभाटा पक्षाकडून दाखल केली जाते। या प्रकरणाकडे एकंदरीतच कसं पाहता, कारण आता केवळ 2च महिने उरलेले आहेत निवडणुकीसाठी? बघा, याचिका दाखल करणं हा प्रत्येकाचा न्याय अधिकार आहे, परंतु उभाटाचे दिवस आणि त्यांचे लोक कसे त्यांच्या मागून सटकत चालले आपण पाहून राहिलो आहे। आणि त्यांना तो धक्का, ते दुःख अजूनही पचन नाही राहिलं, ते सहज त्यांना सहन होत नाही आहे। आणि म्हणून काही करून या आमच्या शिवसेनेला, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या लोकांना त्रास द्यायची त्यांची मानसिकता आहे। परंतु 100% कायदेशीररित्या आमचा हा पक्ष स्थापन झालेला, चिन्ह मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते कोणाही कोर्टात गेलं तर न्याय निकाल आमच्या बाजूनच लागणार आहे। नक्कीच, आपण संजय राऊत ज्या पद्धतीनं म्हणतायत की विधान परिषद निवडणुका झाल्या, तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणताय, मग अबू आझमी यांचं मत तुम्हाला कसं झालं? समाजवादी पक्षाची मतं तुम्ही कशी काय फोडली? त्यांची मतं तुम्हाला चालतात का असा प्रश्न विचार? शिवसेना म्हणून आम्हाला जी काही 48 मतं पडली ती आमच्याकडची 50, आमचे ज्या 48 मतं आहेत हा आमचा पूर्ण कोटा आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या मताची काही गरज नव्हती, म्हणून आमचा काही हिंदुत्व सोडायचा काही विषय नाही आहे। जी मतं कोणाची फुटली असतील ती इतर कोणाला गेली सगळ्यांना माहीत आहे। आम्ही हिंदुत्व सोडले नाही आहे। जे आम्हाला शहाणपणा शिकवतात की आम्ही हिंदुत्व सोडलं ते कोणासोबत गेले, आज त्यांचा मतदार कोण आहे हे त्यांनी मागवून पाहावं। पण येणाऱ्या काळामध्ये ज्या दिवशी काँग्रेस यांना सोडेल त्या दिवशी हा काँग्रेसचा मतदाराच्या भरोशावर यांचे जे 9 खासदार आले हा धंदा यांचा कायमचा बंद होईल। हिंदुत्वाची मतं तर यांच्यापासून दूर गेली, राहिलेली काँग्रेस यांच्या बाजून गेल्यानंतर यांचे काय हाल होईल हे उभा महाराष्ट्र पाहिला आणि आपण देखील पाहिलं। एक शेवटचा प्रश्न आहे अजित पवार यांच्याबद्दलचा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, काल अजितदादांचा वाढदिवस होता, 4 ठिकाणी ते दौऱ्यावर सुद्धा गेले, पण त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वगळलेला आहे। एकीकडे ते गुलाबी जॅकेट घालतायत आणि गुलाबी दिवससुद्धा त्यांनी साजरा केला आणि माझी लाडकी बहीण योजनेचा त्यांनी उल्लेख केला, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे त्यांच्या व्हिडिओत सुद्धा आलं नाही। काय म्हणाल, याकडे कसं पाहता? मुख्यमंत्री शब्दाची एलर्जी आहे? नाही, असं आहे की आता महायुतीमध्ये राज्यातले सगळे आमदार, सगळे मंत्री, मुख्यमंत्री लाडकी बहिणी म्हणजे आज आमच्या सगळ्यांच्या त्या लाडक्या बहिणी आहेत। मग त्या आमदारांच्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या आहेत आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आहेत। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडली योजना त्यांचं नाव नाही घेतलं तरी घराघरात ती पोचलेली आहे, ते कोणी नाव घेतलं नाही। पण उद्देश असा आहे की मुख्यमंत्र्यांसोबत त्या बाकीच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या पण लाडल्या बहिणी आहेत आणि म्हणून त्यांनी लाडली बहीण असं म्हटलं असेल। नाही, पण कुठेतरी फिसकट्टे असं आहे, कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की धुसफूस सुरू आहे अजितदादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये, आणि बऱ्याचशा ज्या योजना काढल्या आहेत त्यामध्ये सुद्धा क्रेडिट घेण्यावरून सुद्धा, श्रेयवादावरून सुद्धा लढाई सुरू आहे। नाही, आता मुख्यमंत्री असल्यानंतर त्यांच्या ते राज्याचे प्रमुख आहेत आणि सगळे निर्णय घेताना एकत्रितपणे हा निर्णय होतो, धुसफूस कुठेही नाही आहे। आणि एखाद्या वेळेस फक्त आर्थिकाचा काय जो बोजा राज्यावर आहे त्याच्यामुळे की चर्चा होत असेल, पण धुसफूसलेलं नाही। अजितदादांशी मी देखील वैयक्तिक एकदा बसून चर्चा केलेली आहे, त्यांनीसुद्धा मला हेच सांगितलं की आपले मुख्यमंत्री खूप चांगलं काम करून राहिले आहेत आणि आपल्याला हा चेहरा पुढे करावा लागेल। देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय, ग्रामीण भागाला देखील मोठी तरतूद केली, काय म्हणाल?
हे केंद्राचं अभिनंदन केलं पाहिजे की आतापर्यंतच्या ज्या बजेटमध्ये ज्या गोष्टी दुर्लक्षित होत्या त्या बजेटमध्ये घेतल्या. शेतकरी आहे, शेतमजूर आहे, तरुण आहे, बेरोजगार आहे, या सर्वांनाच आणि खास करून शेतकऱ्यांचा भाजीपाल्याचं मी आता टीव्हीवर सगळं बघत होतो, या सगळ्याच बाबतीमध्ये केंद्राने खूप चांगला निर्णय घेतला. आपण त्याचं अभिनंदन करूया. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.